आमच्या टोळीतले कार्यकर्ते मला एवढे दिवस तोंडवर शिव्या देत होते, त्याचं मला काही वाटलं नाही. पण या नमुन्यांनी जरा मोठा विषय पंपात केलता. आता मी साईटवर गेलो नाही, मला सोडून आगडेगावला गेले, बरं तिकडे गेले तर गेले. मला जिवंतपणे भावपूर्ण श्रद्धांजली दिली या नमुन्यांनी. ठीक आहे, तो कमी आम्ही पूर्वी करू. तर जय श्रीराम पाहुणे मंडळी, मी विक्या ब्लॉगर आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. वाघ एवढा शांत बसला होता कारण की पप्पा शेजारी होते. नाही तर तुम्हाला माहिती, वाघ चालता चालता विषय पंपात करून टाकीत असतो. पप्पांनी जाता जाता त्या वड्यात मौज पशिली. आर म्हणला आता नाही नाच राहिला. विषय सकाळ सकाळ पंपात झालाय गाड्या. मग डायरेक्ट मी चालायला बसलो, अशी बंगशिरी मऊ बाहेर काढली ना. आता तुम्हाला माहिती, विक्या ब्लॉगर आला म्हणलो डायरेक्ट विषय पंपात आहे भाई, या नादत नसतो. मऊ धुमशीत डायरेक्ट साईटवर गेलो. साईटवर गेल्यावर पहिल्यांदा हौदात असली आपण ते ठोकून घेतलं नाही, कारण मुंड्याची लेवल करायला खाली उतरलो होतो. असे मच्छर चावले ना, मग डायरेक्ट चिंचाईच्या गावात खोरं घातलं एकदा. नंतर सगळी पिसी ते करून घेतली. आता कसं आहे माहिती का, ब्लॉग मध्ये फक्त रील लाईफ दावायची, रिअल लाईफ नाही दावायची. आम्ही घरी येऊन मऊ मध्ये मटेरियल काढत होतो, मोबाईल पुढे ठेवलेला होता. तेवढे ते काय म्हणतात ऐका, आपण मऊ मध्ये बसलो होतो. यो अरे भाऊ लय म्हणत आता काय करशील, झाले ना साखी घे आता चल विषय पंप दे. यांचा गुरुच विक्या ब्लॉगर आहे म्हणलं. तुम्हाला माहिती, आता विषय डायरेक्ट पंपातच होत असतो, काय वाद नाही. मुकादामाची बुलेट धुमशीत आम्ही जेवढला चाललो होतो ना. आता आमच्याकडल्या रोडला लय भारी सिस्टम आहे, पाऊंडर सगळं लाली फ्री आहे. म्हणजे आता ही जी धूळ उडाती का ती तोंडवर पडली का असं पाऊंडर वणी होते. बाकी त्या धुळी सटकून पडल्यावर लाली लय ठिकाणी लाहत असती. त्याचा अंदाज तुम्हाला आलाच असं मला काय म्हणायचंय. आम्ही जेऊर मध्ये आलो, मुकादामाची बुलेट धुमशीत मयूर शेठ भेटले. मयूर शेठ म्हणले माझ्या दुकानाचं तेवढं ब्लॉग मध्ये टाकराव. म्हणलं काही विषय नाही, आपले माणसं मोठे करायचे. आता दिवाळीला कोणला लक्ष्मी पूजनला लक्ष्मी जर लाहत असले ना, मयूर शेठचं दुकान आहे जेऊर मध्ये, स्टॉल आहे तिथं, नक्की जा लक्ष्मी घ्यायला. तुम्ही कसं आपले माणसं मोठे करा फक्त. आम्ही संध्याकाळी तू काही पैसे आलतो नाही का, तेवढे तिथं काय झालं ऐका. चला तुम्ही पुढे झाला, लोक आपल्या तोंडाकडे पाहू राहिले. काय यायला लागते.